हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे. तर ज्या भाऊ बहिणींना आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला आता चालली तयारी. तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय आहे तुम्हाला सांगते. लय गरम होतंय भाऊ बहिणींना. मात्र ह्या उकाड्यालाच नको नको झालंय. तर हे रात्री मंडईवर म्हणजे ज्यावेळेस बाजारला गेले होते ना, मी बाजार करायला त्यासाठी मी आणलं होतं पोरांसाठी दूध म्हशीचं. गरम करून ठेवा म्हणलं, नाही तर काय खराब होऊन जाईल भाऊ बहिणी. मला भरपूर आहे बरं का ह्याच्यात. मायरू ए मायरू, माझा बारका टावेल आण का बाई, तिथं आहे ती. हा आता मी अंग पुसाय घेतलेला आण का तिथंच आहे बेडवर बघ ना तिथं. कढई काय करते त्याच्याला मस्तपैकी असा पुरी भाजीचा बेत आहे. आज तर बनवणार आहे पुरी भाजी मस्तपैकी अशी. तर केलं तर खायला आहे भाऊ बहिणी, नाही केलं तर काहीच नाही, बरोबर आहे का नाही. तर ही चोले भिजाय घातलेले होतं. आता हे चोले भरपूर झालेले आहेत. ह्यातला अर्धच घेणार आहे मी. बटाटे घेते 5-6. मेरे परिवार को बचाए बीमारी फैलाने वाली जर्म से और रखे पूरे दिन प्रोटेक्टेड. Dettol, be 100% sure. पाण्याची लय टंटा आहे भाऊ बहिणीनं, पाणीच काय सुटलं नाही आमच्याकडे. मस्त बी पुरी भाजीचा बेत करणार. कितनी गर्मी है, शटर डाउन करें. गर्मी का शटर डाउन, सपनों का शटर आप करें. कौन कूलिंग पाउडर, इसका आईसी कूल फॉर्मूला है, इंस्टेंट कूलिंग और परफ्यूम जलाए फ्रेशनेस. कौन का नया कूलिंग पाउडर. लयच गरम होतं येड्यासारखं. येड्यासारखं म्हणजे काय सांगायला सोय नाही.
पायरू बघती टीव्ही, बाब्या झोपला. या उकड्याला काय सुचत नाही बघा मला. इतकं गरम होतंय ना बेबाबा. आजची उन्हाची डिग्री तर भरपूरच आहे. तर मी ही बटाटे आणि छोले हे ती शिजाय घातलेले आहेत. आता पीठ मळून घेते मी पुऱ्यांसाठी लागणार. पाण्याची लय बोंब चालली भाऊ बहिणी. पाणीच नाही अजिबात, कसलंच पाणी नाही. म्हणजे वापरायचं पाणी आहे किती पण प्यायचं पाणी लांबून आणावं लागतंय. दळण करावं लागेल. सकाळच्या चपात्या काय शिल्लक आहे तर थोडीशी हळद बी टाकणार आहे बरं का मी नॉर्मली त्याच्यामध्ये पिठामध्ये. चांगल्या म्हणजे पिवळ्या पुऱ्या दिसतात, पांढऱ्या पण असतात आणि पिवळ्या पण असतात. घेतलेलं आहे मी पीठ मळण्यासाठी. घेते पीठ भाऊ बहिणीनो. तर संध्याकाळचा मस्तपैकी असा बेत असणार आहे आपला आणि तो बेत बनवणार आहे माई. तो व्हिडिओ तर नक्कीच येईल तुम्हाला. सगळ्यांना खूप काळजी, असंच सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या आणि वाईट बोलणाऱ्यांनीही असंच वाईट बोलत राहा. तर घ्या सगळ्यांनी आपली काळजी. ती कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणीनं, माझ्या घरचीच माझ्यावरती जाळते ती, तर दुसऱ्यांचं म्हणजे बाहेरच्या लोकांचं तर मी काय घेणार आहे, बरोबर आहे का नाही.
म्हणजे जे नातलग आहे ते नात्यातून जोडलेली बरेच काय असे लोक आहेत ती त्यांची आहेत की मी नावं घेऊ शकत नाही, बरोबर आहेत का नाही. जी आपल्यावरती जळते ती त्यांना ज्यांना आपलं वाईट व्हावं असं वाटतं किंवा वाईट झालेलं आवडतं, बरेचसे लोक आहेत ती माझ्या लाईफमध्ये अशी, तर नाव नाही घेऊ शकत, बरोबर आहे का नाही. नाव न घेताच मिरची लागते, नाव घेतल्यावर किती मिरची लागल, अशा बी काही गोष्टी आहेत, बरोबर आहे का नाही. तर असं त्याच्याला तर त्यातलंच काय परिणाम आहे ते तुम्हाला सांगते. काही लोक मला कमेंट करणारे पण आहेत ना, वाईट वाईट कमेंट करणारे, तर त्यांचंच काही नमुना असणार आहे त्यातलं. तर असू द्यायच्याला जे काही असेल तर असेल, एवढं लक्ष नाही द्यायचं, असं एवढं ध्यानात नाही घ्यायचं आणि लक्ष द्यायचंच नाही आपल्याला. मला भरपूर अशी भाऊ बहीण माझं चांगलं सांगणारी, माझं भलं हे करणारी आहे ती, म्हणजे माझ्या भल्याचा विचार करणारी आणि माझा चांगला विचार करणारी ती माझी भाऊ बहीण आहेत का नाही. खरंच त्यांचं मनापासून मी आभारी म्हणते भावा बहिणींनो. असंच तुमचं प्रेम राहू द्या, असंच तुमचं सपोर्ट राहू द्या आणि माझ्या जीवनामध्ये जर मी पुढं चाललेले असेल तर असाच तुमचा आशीर्वादही राहू द्या भावा बहिणींनो. आता कसं आहे माहिती आहे का, भरपूर काही गोष्टी माझ्याकडे बी बोलायसारख्या असतात भरपूर. आता एक दोघी जण आहेत त्या तुम्हाला सांगते नवनवीनच आयडिया ओपन करून आलेल्या आहेत, तर ती उगा कुत्र्यासारखे आहे ना. कुत्र कसं बघतं भाऊ भाऊ भाऊ, त्याला गल्लीतली सुद्धा माणसं म्हणजे गल्लीतली कुत्री सुद्धा तुम्हाला सांगते कुत्र्याला त्या हे करत नाही, डिमांड देत नाही. ते काही कुत्रे येते अशीच बोलणारे माझ्यावरती, तर बोलू द्या त्या कुत्र्यांना. मी बोलाय म्हणजे बिनपगारीन फुल अधिकारी असं ठेवलेलं आहे मी, तर त्यांना पगार न भेटताय ना, ती काम मात्र व्यवस्थित आणि पद्धतशीर करते, ती एकदम ओके आणि टकाटकमध्ये बोलण्याचं काही सुद्धा म्हणजे मोका देत नाही ती. तर त्यांचं काम ती पद्धतशीरपणे पार पाडतात एकदम छानपैकी. तर तुमचं काम असंच चालू राहू द्या. तर ह्या सगळ्यांनी आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच. बाय.